हा व्हिडिओ 18 वयोगटावरील प्रेक्षकांसाठी आहे। या व्हिडिओचा उद्देश लोकांना शिक्षित करणे आणि सुरक्षिततेबद्दल जागरूक करणे आहे। कधी कधी असं वाटतं की आपलं आयुष्य आपल्या हातात आहे। आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या स्वप्नांसाठी जगतो। पण काय होईल जेव्हा आपल्या जवळची, आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्तीच आपल्यासाठी मृत्यूचा सापळा रचेल? जेव्हा आपलं घर, जे सुरक्षिततेचं कवच वाटतं, तेच एक धोकादायक गुहा बनेल? आज आपण एका अशाच घटनेबद्दल बोलणार आहोत, जी प्रेम, विश्वास आणि कर्तव्याच्या सीमेपलीकडची आहे। एक अशी कहाणी जी तुम्हाला फक्त हादरवा टाकणार नाही, तर नात्यांमधल्या अंधाऱ्या बाजूचा एक भयानक चेहरा दाखवेल। ही कथा आहे चेतन प्रकाश गिलानी यांची, एक इंटेलिजन्स ब्युरोचे म्हणजे IB चे अधिकारी, ज्यांनी देशासाठी आपलं आयुष्य दिलं, पण शेवटी त्यांना त्यांच्याच घरात विश्वासघाताचा बळी व्हावं लागलं। हा मृत्यू फक्त एका माणसाचा नव्हता, तर एका विश्वासाचा, एका कुटुंबाच्या स्वप्नांचा आणि एका निष्पाप जीवाचा शेवट होता। यातून आपल्याला काय शिकायला मिळतं हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एका खूप गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक पाहणं आणि ऐकणं गरजेचं आहे। या चॅनलवर आम्ही असेच विषय घेऊन येतो जे तुम्हाला फक्त माहिती देत नाहीत, तर विचार करायलाही लावतात। जर तुम्हाला असे विषय आवडत असतील आणि त्यातून काहीतरी शिकायला मिळत असेल, तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचं सबस्क्रिप्शन आम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देईल। चेतन प्रकाश गिलानी नाव ऐकून असं वाटतं की हा एक सामान्य माणूस असेल, पण ते एक अत्यंत हुशार आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी होते। ते इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे IB मध्ये असिस्टंट टेक्निकल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून काम करत होते। त्यांचं काम देशाच्या सुरक्षेशी जोडलेलं होतं। मूळचे राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातल्या रामगंज मंडीतले असलेले चेतन आपल्या कामामुळे दिल्लीत राहत होते, पण त्यांचं मन त्यांच्या कुटुंबात, त्यांची पत्नी अनिता आणि 2 लहान मुलांमध्ये रमलेलं होतं। त्यांच्यासाठी त्यांच्या पत्नी आणि मुलांपेक्षा जगात काहीही महत्त्वाचं नव्हतं। ते त्यांच्यापासून दूर असले तरी त्यांच्यासाठी ते सतत धावपळ करत होते। असं वाटत होतं की त्यांचं आयुष्य खूप आनंदी आहे, पण या आनंदाच्या मागे एक काळं रहस्य लपलेलं होतं, जे त्यांचं आयुष्याचा शेवट करणार होतं। 14 फेब्रुवारी 2018 हा दिवस चेतनच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला। त्या दिवशी ते आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी रामगंज मंडीहून झालावाडला ट्रेनने निघाले होते। त्यांच्या पत्नीला अनिताला भेटण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती, पण झालावाडला पोहोचायच्या आधीच त्यांच्या सोबत असं काही घडलं ज्याचा कोणीच विचार केला नव्हता। रात्री जवळपास 8 वाजले तरी चेतन घरी पोहोचले नाहीत, म्हणून त्यांच्या पत्नीने अनिताने त्यांच्या नातेवाईकांना फोन केला। नातेवाईकांनी चेतनचा शोध सुरू केला आणि त्यांना रेल्वे रुळांजवळ रालयाता पुलाजवळ चेतन बेशुद्ध अवस्थेत सापडले। त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या, ज्यामुळे ही घटना एक अपघात, हृदयविकाराचा झटका किंवा आत्महत्या असल्याचं वाटू शकलं असतं। पण जेव्हा त्यांना ARG हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। चेतनच्या कुटुंबासाठी हा एक मोठा धक्का होता। त्यांना विश्वास बसत नव्हता की एक निरोगी आणि आनंदी माणूस अचानक असा कसा मरणार। सुरुवातीला पोलिसांनी चेतनच्या मृत्यूला सामान्य घटना मानली, कारण त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या। पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही मृत्यूचं कारण स्पष्ट झालं नाही। पोलिसांनी हृदयविकाराचा झटका, अपघात किंवा आत्महत्या यांसारखे अनेक तर्क लावले, पण चेतनचं कुटुंब, विशेषतः त्यांचे वडील, यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते। त्यांना वाटत होतं की हा मृत्यू नैसर्गिक नाही, तर एक मोठा कट आहे। त्यांनी हार मानली नाही। त्यांनी कोर्टात अर्ज केला आणि कोर्टाने पोलिसांना चेतनच्या मृत्यूची पुन्हा एकदा सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले। त्यानंतर पोलिसांनी एक विशेष तपास टीम तयार केली। या टीमने चेतनचे दिल्लीतले सहकारी आणि त्यांच्या कुटुंबाची चौकशी सुरू केली। चौकशी दरम्यान एक धक्कादायक सत्य समोर आलं। चेतन आणि त्यांची पत्नी अनिता यांच्यातले संबंध चांगले नव्हते। त्यांच्यात सतत वाद होत होते। पोलिसांना संशय आला आणि त्यांनी अनिताला ताब्यात घेतलं। अनिताची चौकशी सुरू झाल्यावर पोलिसांनी विचारही केला नव्हता असा खुलासा झाला। अनिताने आपल्या पतीची हत्या घडवून आणल्याचं कबूल केलं। या कटात तिच्यासोबत तिचा प्रियकर आणि एक पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण राठोड सहभागी होता। अनिता आणि प्रवीण हे दोघे लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते आणि त्यांचे प्रेमसंबंध होते, पण त्यांचं लग्न होऊ शकलं नाही। अनेक वर्षांनंतर त्यांची पुन्हा भेट झाली, जेव्हा प्रवीणच्या पत्नीची बदली त्याच शाळेत झाली जिथे अनिता शिक्षिका होती। पुन्हा त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले। त्यांच्या या प्रेमसंबंधातूनच अनिताला दुसरा मुलगा झाला। चेतनला त्यांच्यावर संशय येऊ लागला होता। त्याने आपल्या लहान मुलाचा DNA टेस्ट करण्याची मागणी केली होती। अनिता आणि प्रवीणला भीती वाटली की त्यांचं सत्य बाहेर येईल आणि यामुळे त्यांच्या नात्याचा पर्दाफाश होईल, म्हणून त्यांनी चेतनला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला। एका निष्पाप जीवाचा बळी
फक्त स्वतःचं पाप लपवण्यासाठी घेण्यात आला होता. हा खून एक सामान्य खून नव्हता, कारण त्याला खूप पद्धतशीरपणे घडवून आणलं होतं. प्रवीण राठोड एक पोलीस कॉन्स्टेबल होता आणि त्याला कायद्याची आणि गुन्हेगारीची चांगली माहिती होती. त्यामुळे त्याने हा खून असा करायचा ठरवला की तो नैसर्गिक मृत्यू वाटेल आणि कोणालाही संशय येणार नाही. यासाठी त्याने केटामाइन नावाच्या एका औषधाचा वापर केला. हे एक अत्यंत शक्तिशाली आणि मर्यादित वापरासाठी असलेलं भूल देणारं औषध आहे. प्रवीणने केटामाइनचा जास्त डोस चेतनला इंजेक्ट करून त्याला मारण्याचा कट रचला. हा कट त्यांनी एकदा नाही तर तब्बल 5 वेळा करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी ते अयशस्वी ठरले. त्यांच्या या प्रयत्नांनी हे स्पष्ट होते की हा एक पूर्वनियोजित आणि थंड डोक्याने केलेला गुन्हा होता. अखेर 14 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांनी आपला शेवटचा आणि यशस्वी प्रयत्न केला. या कटात प्रवीण राठोड सोबत आणखी काही लोक सामील होते: शाहरुख, फरहान आणि एक अल्पवयीन मुलगा. या सर्वांनी मिळून चेतनला झालावाड रेल्वे स्टेशनवरून जबरदस्तीने एका गाडीत बसवलं. त्यांनी त्याला गाडीत बसवून अनेक प्रश्न विचारले आणि त्यानंतर प्रवीणने चेतनच्या जांघेत केटामाइनचं इंजेक्शन दिलं. औषध शरीरात गेल्यावर चेतन पूर्णपणे बेशुद्ध झाले. त्यानंतर प्रवीणने त्यांचा तोंड दाबून, नाक बंद करून त्यांना श्वास घेता येणार नाही असं केलं, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांनी चेतनचा मृतदेह रालयता पुलाजवळ फेकून दिला, जेणेकरून तो अपघात वाटेल. या खुनानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी 19 जून 2018 रोजी शाहरुख खानला अटक केली, 21 जून 2018 रोजी संतोष निर्मलला आणि 25 जून 2018 रोजी अनिताला अटक केली. त्यानंतर 18 ऑगस्ट 2018 रोजी प्रवीण राठोडला अटक करण्यात आली. अनेक वर्षांच्या तपासानंतर मे 2025 मध्ये या प्रकरणाचा निकाल लागला. कोर्टाने आरोपींना कठोर शिक्षा सुनावली. अनिता आणि तिचा प्रियकर प्रवीण राठोड यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांच्यासोबत इतर आरोपींनाही 14 वर्षांची कठोर शिक्षा सुनावण्यात आली. या निकालाने हे सिद्ध झालं की कितीही विचारपूर्वक केलेला गुन्हा असो, सत्य कधीच लपत नाही आणि गुन्हेगारांना त्यांची शिक्षा मिळतेच. या घटनेतून समाजाला अनेक महत्त्वाचे धडे मिळतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही नात्यात विश्वास आणि प्रामाणिकपणा असणं खूप गरजेचं आहे. जर नात्यात काही समस्या असतील तर त्या हिंसेने किंवा खोट्याने सोडवता येत नाहीत. दुसऱ्या बाजूला पोलीस आणि प्रशासकीय सेवेतील लोकांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये. प्रवीण राठोडने आपल्या पोलीस पदाचा उपयोग एका खुनाच्या कटासाठी केला, जे अत्यंत चुकीचं आहे. या घटनेने हे दाखवून दिलं की एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं. अनिताने तिच्या एका चुकीच्या नात्यामुळे आपलं कुटुंब, आपला नवरा आणि आपल्या मुलांचं भविष्य पूर्णपणे बरबाद केलं. तिच्या मुलांनी फक्त त्यांच्या वडिलांनाच गमावलं नाही, तर त्यांची आईही त्यांच्यापासून दूर झाली. शेवटी ही कथा आपल्याला हे शिकवते की कोणताही गुन्हा कितीही हुशारीने केला असो, तो कधीतरी बाहेर येतोच. म्हणून प्रत्येक क्षणी योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचे आहे. आपल्या सभोवतालच्या लोकांपासून सावध राहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतानाही काळजी घ्या, कारण कधी कधी सर्वात मोठा धोका आपल्या घरातच लपलेला असतो.